महाराष्ट्र राज्याचे नेते सन्माननीय अजितदादा आपल्याला सोडून गेले. मी सर्वप्रथम अजितदादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने. माझ्यानंतर आदरणीय कार्यसम्राट आमदार बाळासाहेब दांगडे बोलणार आहेत आणि आपल्या सर्वांचं भूषण, कृषी भूषण, शिवनेरी भूषण, हे दोन्ही शिवनेरी भूषण आहे. आदरणीय अनिल तात्या बोलणार आहेत आणि त्यानंतर आपण पसाईदारांनी या कार्यक्रमाची सांगता करणार आहे. काल सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला. काही गोष्टी शासकीय असतात विधायक, काही अशासकीय विधायक असतात. हे अशासकीय आहे कारण राज्याचे उपमुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला सोडून गेले आणि निवडणूक चालू आहे. परिपत्रक काढता येत नाही आणि ज्या ज्या तालुक्यामध्ये जे जे आमदार आहेत त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये हे शोकसभेचं आयोजन करावं म्हणून निरोप आले. त्या निरोपाची तात्काळ अंमलबजावणी मी केली. मी अमोल कोल्हे साहेबांना फोन केला. मी सन्माननीय अतुल बेनके साहेबांना देखील फोन केला. मी जेवढी जबाबदार लोक आहेत त्या सर्व लोकांना बऱ्यापैकी फोन करायचा प्रयत्न केला. बाकी फोन सन्माननीय प्रदीपजी देवकर साहेबांनी, आमच्या प्रदीप देवकरनी केले कारण मला थोडा वेळ कमी होता. गणपतराव तुम्हाला सुद्धा मी फोन केला. पवार साहेबांना मी फोन लावत होतो, मला काल लागला नाही, मग मी निरोप द्यायला सांगितला. संतोष ठाणेंना फोन केला. फोन बऱ्याचशा लोकांना मी केले. बाकीचे फोन नेतात जाता असते पर असते. शेवटी हे शोक सभा आहे, सर्वपक्षीय आहे. काही लोकांनी इथं सांगितलं की फोन नाही झाला, पण मी फोन केला. फरक एवढाच झाला की कोल्हे साहेबांचा मला रिटर्न फोन झाला मिस कॉल पडल्यावर आणि अतुल बेनके साहेबांनी मला पुन्हा आज सगळ्यात फोन केलेला नाही. त्यामुळे हा पक्षीय अन्वेष सगळ्या बाजूला ठेवून ज्या विधिमंडळामध्ये, ज्या सभागृहामध्ये मी काम करतो त्याच्यामध्ये 2 वेळेला मी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून त्या सभागृहामध्ये काम करतो. आम्ही एका सभागृहाचे, एका सदनाचे, एका सभागृहाचे आम्ही सदस्य आहोत. ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला कंठ दाटून आला. खूप वाईट वाटलं मला. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 20 वर्षामध्ये कमीत कमी 40 वेळा, त्यापेक्षा जास्त वेळा आम्ही एकत्र एकमेकांच्या बाजूला बसून जेवलो असेल. मी त्यांना आग्रह केला. त्यांनी सांगितलं की शरदला हे आवडतं ते आणा. अतिशय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी देणारं व्यक्तिमत्व आहे. दादांचे किती अंग होते, काय स्वभाव होता, हा तुम्ही अनुभवलाय, मी अनुभवलाय. पण मनाचा साफ माणूस. काही लोक राजकारणामध्ये येतात, मनात एक ठेवतात, बोलतात एक, करतात एक, पण दादा तसे नव्हते. कुठला पक्ष आहे, कुठली पार्टी आहे, म्हणजे तिन्ही नेते तसे नाहीच. मी जवळून पाहतो. आज या राज्याला ब्रह्मा विष्णू महेश भेटले. खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे देवेंद्रजी सुद्धा कधीच पाहत नाही पार्टी पक्ष, ना एकनाथजी पाहत, ना अजितदादा पाहत. या तिघांनाही जवळून पाहिलेलं आहे. मी नशीबवान आहे की मी सगळ्या राज्यकर्त्यांना जवळून पाहिले. शरद पवार साहेबांना सुद्धा अतिशय जवळून मी काम केलं त्यांच्याबरोबर. परंतु वेळ कशी पाळावी. काही लोक मागून आले, मला म्हटले की आम्हाला संधी मिळणार नाही. असं नाही. ज्या पक्षात तुम्ही आता गेला त्याची वेळ तुम्ही समजून घ्या. ही 11 वाजताची सभा आहे. बघा आता सगळी लोक निघून गेले. ज्याला त्याला प्रचार आहे, ज्याला त्याला काम आहेत. आणि 11ची वेळ दिल्यानंतर सत्यशील दादा डॉट टाईम होतो. तात्या इथं 11 वाजता आले. बरेचशी लोक शार्प 11 वाजता. पवार साहेब तुम्ही सगळी मंडळी वेळेत आलेला आहात. सभा शोकसभा ही किती वेळ चालणार. काही लोकांना बोलायला मिळालं, काहींना नाही बोलायला मिळालं. भावना सर्वांच्या एकसारख्याच आहेत. बघा मी सांगतो, मी तालुक्यामध्ये आलो तर मला गणपतराव खूप वेळेला ही जेवढी मोठमोठी लोक होती त्याच्यामध्ये मला कधी माझं नाव किंवा मला बोलायची संधी नाही मिळाली. पण आम्ही ऐकून राहायचं शेवटच्या क्षणापर्यंत. संयम हे माणसाला उंची देत असते. संयम आणि आयुष्यात संयम फार महत्त्वाचा आहे. आपण व्यक्त झाले म्हणजे आपण 4 पावलं लगेच खाली जातो. समाजामध्ये व्यक्त व्हायचं काही कारणच नाही. कोणी समाजामध्ये समाजाच्या पुढे बसून जरी राहिला शेवटपर्यंत तर त्याची नोंद घेणारा
हा नेतेचा खेळ सातत्याने सगळ्यांच्या समोर हा आज ना उद्या प्रत्येकाच्या कार्यपटलावर आहे. मी शास्त्राचं आज पालन आज अतिशय काटेकोरपणे केलं. सर्व लोक आले, आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर अजितदादांसारखं व्यक्तिमत्व मला आठवतं की एकदा माळशेज घाटामध्ये एस टी गेली होती आपली, आणि दादांना कळालं पालकमंत्री म्हणून की त्या एस टीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचे काही लोक वरती गेले. मला आश्चर्य वाटलं. म्हणजे मी असं नेतृत्व मी का बोलतो त्याचं कारण असं आहे, मी इथे नुकताच दशकेला बाहेर पडणार होतो. 6:30 पावणे 7ची वेळ होती आणि पावणे 7च्या दरम्यान माझी लगबग चालली होती. मला 5 दशके होती आणि ताफा आला जोरात इकडून आळेपाडीच्या दिशेने. मी म्हटलं कोण? तर म्हटले अजितदादा. मी त्यांच्या पाठोपाठ गाडी घेतली. 7:05 अजितदादा आण्याला होते. सकाळी निघाले कुठून होते? 10 पुण्यावरून. म्हणजे एवढा वाकबदार नेता, प्रश्नाची जाण, प्रश्नाची उकल, लोकांच्या भावना, लोकांच्या अडचणी, विकास कामाचे टप्पे, दूरदृष्टी. हे पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर काय लाजवाब बनवलं खरं ह्या व्यक्तिमत्वाने. विकास कामाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरला नाही. कोणी माना किंवा मानू नका, पण अजितदादा हे पुणे जिल्ह्याचं एवढं मोठं अंगवस्त्र होतं आपल्या सर्वांचं, एवढं मोठं पांघरून होतं आपल्या सर्वांचंच. तात्या ते पांघरून आपल्यावरून आता गेलं निघून. आपण सगळे उघडे पडलो आता. दादांनी खूप प्रेम दिलं. पैशाची एवढी ताकद असायची त्यांच्याकडे की भांडून ते पुणे जिल्ह्याचा वाटा मागून घ्यायचे. माझ्या पुणे जिल्ह्याला एवढे पाहिजे म्हणजे पाहिजे. खरं तर दादा गेल्याने ही मोठी फुगडी तयार झालेली आहे. दादासारखा माणूस त्या खुर्चीवर बसणं मला तरी आता तरी वाटतं की खूप म्हणजे जे पवार साहेबांनी किंवा गणपतरावांनी बोलून दाखवली वस्तुस्थिती खरी आहे, किंवा शरदराव सुद्धा बोलले अतिशय जबाबदारीने की पवारांमध्ये असं पुन्हा एखादा वजनदार माणूस घडणं खूप अवघड आहे. कुटुंब सगळ्यांचीच असतात. छत्रपती होऊन गेले, संभाजीराजांनी नाव केलं, तिथून पुढं मग मात्र सगळी हळूहळू एक पायरी खाली आलो. मराठ्याचं म्हणजे स्वराज्याचं सुद्धा प्रत्येक पायरी खाली येत गेलो आपण. त्याचं कारण काय? ते असं अद्वितीय कोणीतरी घडतं, कोणीतरी असतं. सर्वच त्या लाईनीमध्ये उभे राहू शकत नाही. शरद पवार होते आणि पवार साहेबांनंतर मात्र अजितदादा होते. अजितदादानंतर एवढ्या ताकदीचा माणूस घडणं ही आव्हानं आहेत. ही आव्हानं त्यांच्या कुटुंबाने आता पेलवलीच पाहिजे. पवार या नावाला कोणीतरी अशा पद्धतीची उंची ही त्यांना समाजाप्रती दिलीच पाहिजे. नाहीतर हा एवढा मोठा प्रपंच. आज पुणे जिल्ह्याची ओळख काय होती? काय ओळख आहे पुणे जिल्ह्याची? पवार. लातूरची ओळख विलासराव, नाही का? नागपूरची ओळख देवेंद्रजी, नितीनजी गडकरी साहेब. ठाण्याची ओळख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. हा जो प्रोटोकॉल आला, हा जो समन्वयकाची ताकद जी आली, ती त्यांच्या कर्तृत्वाने खरं तर दादा उभी केली. आणि म्हणून आज पुणे जिल्ह्याचं अंग वस्त्र आपल्यावरचं खाली गेलं, आपलं पांघरून खाली गेलं. त्याचं दुःख आता फार मोठं आहे. आता दुःख झाले आपल्या सर्वांना. मी जेव्हा जी घटना घडली त्यावेळेला तातडीने सगळी कामं थांबवून तालुक्यामध्ये निरोप दिला की सर्वांनी भोंगे खाली उतरवा, भोंग्याच्या गाड्या थांबवा, सर्वांनी आपले झेंडे खाली घ्या, कोणी प्रचार करू नका. 2 दिवस आपण सर्वांनी हा अतिशय फार मोठा दुःखाचा डोंगर आपण सर्वांनी सहन केला पाहिजे. आपल्या राज्यातले प्रमुख गेलेले आहेत, आपले नेते गेलेले आहेत आणि तातडीने मी बारामतीला कर्तव्य म्हणून गेलो. माझं कर्तव्य तेच आहे, माझ्या भावनासुद्धा त्याच आहे. त्या ठिकाणी आम्ही पोचलो. मी पाहिली परिस्थिती, अतिशय बिकट परिस्थिती आहे. मी पवार साहेबांच्या समोर 4.5 तास बसलो होतो. साहेब समोर, मी असं समोर. सगळे भले नेते मंडळी अख्ख्या देशभरात येत होते. साहेब गंभीर होते, सगळ्याकडे पाहत होते. मी साहेबांच्या पायाजवळ गेलो, पायाला हात लावला. म्हणजे साहेब मी जुन्नर सोनवणे एवढा एकच शब्द बोले, बोट वर करून सोनवणे. म्हणजे ही जी चाणक्य बुद्धी या कुटुंबाला, परमेश्वराचं वरदान आहे या कुटुंबाला. आणि खरं तर ही सगळी चांगली मंडळी जबाबदारीने या समाज कार्यामध्ये वाहून घेतलं त्यांनी. नेत्याचं खूप अवघड असतं. काही लोकांना आपली प्रसिद्धी दिसते, आपल्या सर्वांची प्रसिद्धी काही लोकांना दिसते, पण त्या प्रसिद्धीच्या पाठीमागं किती यातना आहेत,
नाना माऊलेश्वर किती यातना. सकाळी 6ला उठायचं, 7ला घर सोडायचं, रात्री किती वाजतात, कुठं जेवायचं, काय मिळेल, कुठलं पाणी मिळेल, परत सतत डोक्यात गरगर गरगर गरगर. अजितदादा मला नाही वाटत 91ला पहिल्यांदा खासदार झाले तर आज सगळ्यात 1 मिनिटं शांत झोपले असतील मला नाही वाटत. पवार साहेबांचं तेच, देवेंद्रजीचं स्वतःच, एकनाथ शिंदे साहेबांचं तेच. काय असतात हे व्यक्तिमत्व. सहज कधी कधी एखादा तरुण त्याच्यावर टीका करतो, मोदी साहेबांवर टीका, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका, अजितदादांवर टीका. टीका करणं सोपं आहे, पण त्या टीकेच्या संपूर्ण असलेल्या ह्या काटेरी मुक्तामध्ये उभं राहून सर्वसामान्यांचा विचार करणं अतिशय अवघड आहे. एक सुंदर शब्द वापरला पवार साहेब तुम्ही आज, एक सुंदर माझ्या मनातला शब्द आहे तो. ह्या महाराष्ट्रात आणि ह्या हिंदुस्थानामध्ये कुठलाही महापुरुष असो किंवा तुमच्यासारखी साधी माणसं असो, मेल्याशिवाय त्याची किंमत, शामराव, मेल्याशिवाय त्याची किंमतच कुणाला कळत नाही. संत ज्ञानेश्वर गेले, संत ज्ञानेश्वरांना कुणी खायला नीट माधुकरी देत नव्हते, पीठ देत नव्हतं, मीठ देत नव्हतं, तेल देत नव्हतं. आणि आता सोन्याच्या पालख्या काय, चांदीच्या पालख्या काय. छत्रपती शिवराय सोक्यांचा एवढा मोठा धोका, एक शमशेर पुढून एक शमशेर मागून दोन्ही बाजूने लक्ष ठेवून 24 तास घोड्यावर प्रवास केला. छत्रपती संभाजी महाराजांना सख्या मेवण्याने पकडून दिलं. डॉक्टर बाबासाहेबांच्या मरण यातना, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, चिखलाचे गोळे, मातीचे गोळे, शिव्याच्या लाखोळ्या, आज मात्र पंचारती. अजितदादा पण आपले त्यातलेच होते. अतिशय जबाबदारीने वागले. प्रत्येक क्षण सर्वसामान्यांसाठी रोखठोक बोलायचे. काय रे पुण्याहून आला, मी पुण्याला भेटत नाही तुला, इथं कशाला आला, बोलायचे पण जवळ पण घ्यायचे. संध्याकाळी येतपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी पोहोचतपर्यंत गणपतीवर ते काम झालेलं असायचं. बोलण्यामध्ये कठोरता होती, पण हृदयामध्ये मात्र तेवढी कोमलता सुद्धा त्यांची होती. आज पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा निधी त्यांनी बारामतीला नेला आहे TPDCचा. पण तसा मी अपक्ष आमदार, पण मला नेहमी म्हणायचे, साला तू कुठल्या मातीत जन्माला, मला हेच कळत नाही काय तुझी मुत्सद्देगिरी आहे, पण तू आवडतो, ये इकडं माझ्याकडं. आमचा खेड, शिरूर, आंबेगाव जिल्ह्यामध्ये आता सगळी माणसं वयाने मागं होत चालले, तू तरुण आहे, ये माझ्याबरोबर, आपण दोघं मिळून काम करू. प्रेमाने बोलायचे, जवळ घ्यायचे. 2 नंबरचा निधी दिला जुन्नर तालुक्याला TPDCचा, त्यांनी काहीच कमी नाही केलं. किती आभार मानावे अशा व्यक्तिमत्वाचे, किती ऋण फेडावे त्यांचे. फेडणार नाही ऋण महाराष्ट्राचे त्यांच्या भोवती. अतिशय कमी वयामध्ये ते गेले. दुःख अतिशय अतीव झालेले आपल्या सर्वांना. आज तालुक्याचा आमदार या नात्याने आणि खरं तर सर्व पक्षीय लोकांना आपण बोलवलं, ते तो सन्मान देऊन आपण सर्वजण आलात आणि या शोकसभेमध्ये आपण सहभागी झालात. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि जो अन्नप्रसाद केलेला आहे तो सर्वांनी आपण ग्रह करू जावं अशी विनंती करतो. मी आदरणीय सन्माननीय कार्यसरपंच आमदार बाळासाहेब दांगड यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण येऊन आपले शोकसभेचं मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर शिवनेर भूषण कृषीरत्न आदरणीय अनिल तात्या, त्यानंतर पसायदाराने या कार्यक्रमाची सांगता होईल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.